रानातल्या कामाच्या गडबडीने ना दिवाळीचा बाजारच आणायचा राहिला होता. भाऊ म्हणला मोकळा आहे तर चल आणू. गाडीला झाडाच्या सावलीखाली लावलं. म्हणलं दिवाळीचा प्रेड आहे, तुला कुणी येऊन चावी लावून घेऊन जाईन, आम्हाला धोका देऊ नको. दुकानदाराने तो मंडपात टाकला होता. म्हणलं घरात कुणाचं लग्न समारंभ आहे का? पैसे असलं की नाही सगळ्या गोष्टीचा पद्धतशीर कार्यक्रम करता येतो. दुकानात आल्यानंतर एवढी गर्दी बघितली की असं वाटलं मॉलमधलं सगळं पब्लिक इकडं दिवाळी घ्यायला आले. भावाला म्हणलं तू नंबरला थांब, मी इकडं निवांत खुर्चीवरती बसतो. दुकानात एवढी गर्दी होती, माझ्यासारखी ही माणसं निवांत बसली होती. आईला माझ्या जोडीला बसणारी माणसं दिवाळीचा बाजार घरी घेऊन चालली होती. बहुतेक मला असं वाटतंय आमचा नंबर रातच्या 12 वाजता येणार. मला बसून बसून झोप यायला पाहिजे होती. ताण कस काय लागली. भाऊ आत एवढा उभा थांबलाय तरी तो काय मला आवाज द्यायना. शेवटी आमचा नंबर लागला. भावानी एक एक सामान भरायला गुणित चालू केलं. 3:30ला घरून निघालो होतं आणि आम्हाला इथंच 5 वाजल्या. गोण्यांनी माल भरला ना, फक्त काकाला शिवायचं काम आहे. काकाला म्हणलं आता पैसे देताना फाटणार आहे, तेवढं पण शिवून देता का? कपड्याच्या दुकानदारांनी ऑफर लावल्यामुळं किराणा मालावाली बी गप्प बसतात काय. 5,000ची खरेदी करा आणि पार्ले बिस्किट घेऊन जावा. मीन भाऊ निघालो होतो दिवाळीचा बाजार घेऊन, कसं चट्टा काढून. भावाला कशात तरी गडबड वाटली म्हणून भावाने लगेच माल काढून बघितला आणि काहीतरी गडबड होती. म्हणलं तिथं बघायचं ना काढून. आई साहेब तर खतरो के खिलाडीपेक्षा बी डेंजर. डायरेक्ट साडीने पकडूनच चहा गाळला. आई नुकतीच मार्केटवरून आलती. तिला नुसतं म्हणलं आई मला चहा प्यायचा. आईने लगेच चहा बनवला. मित्रांनो तुम्ही बी तुमच्या आईसाठी कधी कमी पडू नका. तरकारीच्या पळापळीमध्ये आईसाहेबांची तब्येत जाऊन झाली. त्याच्यामुळे आईसाहेबांचा चेहरा कसा गुलाबावानी सुकलाय. पप्पा काकड्याला जातात ना, तिथल्या मावशी म्हणल्या होत्या आम्हाला 1 किलो वाल द्या. त्या पप्पाकडे पैसे पण दिले तर पप्पा म्हणले आता वाल तोडून आणले त्यांना दे. वालीचं किलो वजन बघा तुम्ही किती भरले आणि यातलं एक पे वालीचं वजन नाही काढलं. आणि तुम्ही थोडं वजन जास्त झालं की लगेच काढून घेता. मी निघालो होतो त्या मावशीची वाल द्यायला. मावशीला वाल दिल्यानंतर मी आलो होतो किराणा मालाच्या दुकानात. आमचं संपलं होतं तांदूळ घ्यायला आलो होतो. आजोबा कसं मापात करतात. मी म्हणलं होतं ना शेतकऱ्याच्या एवढं कोणच दिलदार नाही. आजोबाला म्हणलं आजूक टाका, आजूक मापच नाही झालं तुम्ही पाप. आजोबाने काय हाताचा घाम छिडाकला का तीच कळाना वजन वाढलं मला. मी म्हणलं होतं का नाही शेतकऱ्यासारखं दिलदार माणूस कोण. रेडीमेड किल्ला आणण्यापेक्षा आहे ना हा किल्ला बनवण्यात इतकी मजा आहे ना. त्यांना काय माहिती, त्यांनी किल्लाच बनवला नाही. कसा आहे टॉपचा किल्ला. भावाची मिठाई होती. पप्पाला म्हणलं तुम्हाला वर्षभर शेतात काम केल्याबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला बोनस देण्यात येते. असंच काम करत राहा आमच्या शेतात, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. म्हणलं पप्पाला बोनस केलाय. म्हणलं पप्पाच्या बोनस मधली सोनपापडी कशी लागती बघावा. आईने येताना मार्केटवरून भेळ आणली होती. तिला म्हणलं आई भेळ खायला ये. आई म्हणली 5 मिनिटं थांब. मग तोवर मी चालू करतो. म्हणलं दे दणका खा भेळ, दे दणका खा भेळ. चल ग आई. मला का नाही भेळीची चव लावली का नाही भेळीचा डायरेक्ट सापडा सूप करेन म्हणून म्हणतोय चल लवकर तुला. पप्पांना किती आवाज मारला तरी पप्पा काही जेवाय उठत नव्हते.